नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षामध्ये आपण स्वागत आहे. हनुमानजीची शाळा. लाजवती एक विधवा स्त्री होती. तिला एकच आधार होता, त्यांचा मुलगा सुरेंद्र. लाजवती यांना सुरेंद्रला मोठा माणूस बनवायचा होता. त्यामुळे ती लोकांच्या घरी काम करायची, जेणेकरून ती आपल्या मुलाला शिकू शकेल. एके दिवशी सुरेंद्र घरी आला आणि आईला म्हणाला, आई, तू किती दिवस लोकांच्या घरी काम करत राहशील? मला ते आवडत नाही. मी माझा अभ्यास सोडून काहीतरी काम शोधतो. लाजवती त्याला समजावत म्हणाली, नाही बाळा, मी कितीही त्रास घेतला तरी तू तुझ्या अभ्यासात लक्ष घाल. देवाची इच्छा आहे तुला चांगली नोकरी मिळेल. मी त्या दिवसाची वाट पाहत आहे. सुरेंद्र हे हनुमानजीचे भक्त होते. तो रात्रंदिवस हनुमानजीची पूजा करत असे. एके दिवशी तो हनुमानजीच्या मंदिरात गेला आणि म्हणाला, बाबा, आई काही ऐकत नाही. तुम्ही सांगा, मी काय करू? तुम्ही तिला समजावून सांगा. बजरंगबली समोर बसून बोलत राहिला. त्याला विश्वास होता की बजरंगबली आपल्या आईला पटवून देईल आणि ती सुरेंद्रला काम करू देईल. असाच वेळ जात होता. काही दिवसांनी सुरेंद्रचा अभ्यास पूर्ण झाला. नंतर सुरेंद्र नोकरी शोधू लागला. तो सकाळी उठून हनुमानजींच्या मंदिरात जायचा. त्यानंतर तो नोकरीच्या शोधात बाहेर पडायचा. दिवसभर भटकंती करून तो निराश होऊन घरी परतायचा. एके दिवशी त्याला उदास पाहून लाजवती म्हणाली, बाळा, तू इतका अस्वस्थ का आहेस? आज नाही तर उद्या तुला नोकरी मिळेल. बजरंगबली सर्व काही ठीक करेल. हे ऐकून सुरेंद्र म्हणाला, आई, तू काम करणे थांबवावे असे मला वाटते, पण आता मला नोकरी मिळत नाही. असेच आणखी काही दिवस चालले तर मी नोकरी शोधणे सोडून मजूर म्हणून काम करू लागेन. तेव्हा लाजवती म्हणाली, नाही बाळा, तू हे अजिबात करणार नाहीस. तू प्रयत्न करत राहा, सर्व काही ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सुरेंद्र पुन्हा नोकरीच्या शोधात निघाला. मग त्याला त्याचे जुने शाळेतील शिक्षक सापडले. तो सुरेंद्रला म्हणाले, तू कुठे चालला आहेस बाळा? मी तुझ्या घरी जात होतो. हे ऐकून सुरेंद्र म्हणाला, नमस्कार मास्तर, मी नोकरीच्या शोधात निघालो होतो. तुम्ही सांगा, काय काम होतं? मास्तर म्हणाले, बाळा, रामपूर गावात एक मास्तर शिकवायचे. ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन मास्तर येणार होते, पण ते येऊ शकले नाहीत. उद्यापासून 3 दिवस त्यांच्या जागी शिकवता आले तर मी हेडमास्तर करीन. मी विचारून तुमची नोकरी निश्चित करू शकतो. ती सरकारी नोकरी आहे. तुझ्या आईचा त्रास पाहून मी बोललो, पण माझा मुद्दा वाईट नसावा. वेळेवर जाऊन मुलांना मराठी नीट शिकवावी. हे ऐकून सुरेंद्र खूप खुश झाला आणि म्हणाला, महाराज, तुमचे खूप खूप आभार, पण तिथे फक्त 3 दिवस का शिकवावेच? तेव्हा मास्तर म्हणाले, तिथे अजून शिक्षक येतील. जो 3 दिवस चांगले शिकवले त्याची नोकरी पक्की होईल. सुरेंद्रने मास्टरजींचे आभार मानले आणि घरी येऊन ही बातमी आईला सांगितली. त्याचे बोलणे ऐकून लाजवतीला खूप आनंद झाला. सुरेंद्रने बजरंगबली समोर बसून प्रार्थना केली, हे बाबा, मला हे काम मिळवून दे. मी आयुष्यभर तुमची सेवा करत राहीन. असे म्हणत बजरंगबलीचे ध्यान करून बसले आणि त्यांचे गुणगान गाऊन लागले. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांच्या शाळेत एक देखणा तरुण उभा होता. सुरेंद्रने आपली ओळख करून दिली आणि मुख्याध्यापकांनी मुलांना शिकवायला पाठवले. मुले वर्गात जाताच त्यांनी आपल्या नवीन गुरुला अभिनंदन केले. मास्टर म्हणाले, मुलांनो, नेहमी नमस्ते म्हणू नका, राम राम म्हणा. प्रभू राम तुमचे सर्व काम पूर्ण होतील आणि समोरची व्यक्ती देखील आनंदी होईल. मुलांना नवीन गुरु खूप आवडला. तो दिवसभर त्यांना भगवान रामचे चरित्र सांगत राहिला. मुलांना रामायणातील गोष्टीची आठवण करून दिली. तसेच 3 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मुख्याध्यापक वर्गात आले आणि त्यांनी मुलांना नवीन मास्तरांनी काय शिकवले ते विचारले. एका मुलाने राम राम मास्टरजी म्हटले आणि नंतर मुलांनी रामायणचे दोहे वाचले, रामची स्तुती केली. हे ऐकून मुख्याध्यापक म्हणाले, अहो मास्तर, तुम्ही अप्रतिम काम केले आहे.
तुम्ही 3 दिवसात जेवढे शिकवले तेवढे आम्ही अनेक वर्षात शिकू शकत नाही. तुमचे काम पक्के झाले आहे. मी तुमच्या मास्तरकडून पत्र पाठवतो. तुम्ही तुमचे सामान घेऊन या. दुसऱ्या दिवशी मास्टरजींना सुरेंद्रचा दरवाजा ठोठावला. सुरेंद्रने दरवाजा उघडला तेव्हा समोर मास्टरजी उभे होते. सुरेंद्रने त्यांना घरात घेतले. सुरेंद्र मास्टरजींना म्हणाला, मास्टरजी मला माफ करा. आई खूप आजारी होती त्यामुळे मी तिला या अवस्थेत सोडून नोकरीला जाऊ शकत नाही. हे ऐकून मास्तरांना धक्का बसला. काय म्हणतोस? त्या शाळेत मुख्याध्यापकांनी मला हे पत्र दिली आहे आणि तुझी नोकरी पक्की झाली आहे. ते म्हणाले की तुम्ही पाठवलेल्या मास्तरांनी मुलांना इतके चांगले शिकवले की आजपर्यंत कुणीही शिकवू शकले नाही. तेव्हा सुरेंद्र म्हणाला, पण मी तिकडे गेलो नाही, मी इथेच घरी होतो. मास्तरजी म्हणाले, पण ते सांगत होते की तुम्ही मुलांना रामायणच्या नावाने दीक्षा दिली आहे आणि प्रत्येक मुलाला रामायणचे दोहे शिकवले आहेत जे ते कधीही विसरू शकणार नाही. तू गेली नाहीस तेव्हा शिकवायला कोण गेले? तुमची नोकरी निश्चित झाली आहे. हे ऐकून सुरेंद्र रडू लागला आणि म्हणाला, माझा बजरंगबली माझ्या जागी शिकवायला आला आहे. हे काम फक्त तोच करू शकतो. तोच रामाची दीक्षा देऊ शकतो. हनुमानजी स्वतः माझ्यासाठी दुःख भोगायला पोहोचले असे म्हणत तो हनुमानजी समोर रडू लागला. तेव्हा लाजवती म्हणाली, बाळा हनुमानजी, तुझं सर्व त्रास संपवले आहेत. त्याचे बोलणे ऐकून मास्तरजीही स्तब्ध झाले. हे म्हणाले, बाळा, बजरंगबलीने तुला खूप आशीर्वाद दिला आहे. तुमचा त्रास पाहून ते धावून आले. आता तुम्ही त्यांचे नाव घ्या आणि उद्यापासून तुमचे काम सुरू करा. दुसऱ्या दिवशी सुरेंद्र सकाळी मंदिरात गेले आणि हनुमानजीचे समोर बसून ध्यान करू लागला. त्यानंतर ते शाळेत गेले आणि तेथील मुलांना चांगले शिकवू लागले. सुरेंद्र आणि लाजवती खूप आनंदाने राहू लागले. शाळेतून परत आल्यावर सुरेंद्र सतत बजरंगबलीचे गुणगान करत असे. मित्रांनो, प्रार्थना आणि ध्यान मनुष्यासाठी हे खूप आवश्यक आहे. प्रार्थनामध्ये भगवान आपले ऐकतात आणि ध्यानमध्ये आपण भगवंताचे ऐकतो. सद्भावनेने आणि निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवा कधी वाया जात नाही आणि भगवान आपले साथ कधी सोडत नाही. मित्रांनो, जर हा छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.